पुढचा काय वर्तुळ मधलंच काय सराव संच 3 पॉइंट. आता लक्ष द्या सराव संच 3 पॉइंट आपल्याला शिकण्याच्या अगोदर सराव संच 3.4 साठी बरोबर ज्या जे गोष्टी नियम लागतात प्रमेय लागतात ते आपण शिकू द्या बरोबर. मग पहिल्यांदा बघा आंतरलिखित कोन कोणता कोण आंतरलिखित कोन आंतरखंडित कंस या गोष्टी काय ते बघा. पहिला आधी लक्ष द्या दोन गोष्टी आपण एकदा शिकूया. आंतरलिखित कोन आंतरलिखित कोन आणि दुसरी गोष्ट काय आंतरखंडित कंस कळलं. आंतरखंडित कंस आणि आंतरलिखित कोन. आता आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित मध्ये काय फरक आहे बघा लक्षात. आंतरखंडित कंस आणि आंतरखंडित आणि आंतरलिखित बघा लक्ष द्या. दोन गोष्टी जर आपण कळल्या तर सगळ्यात इम्पॉर्टंट दोन गोष्टी आहेत या 3.4 साठी. 3.4 वर जेवढं तुम्ही नियम लक्ष देशाल तेवढं 3.4 इथे कळलं. आणि परीक्षेच्या दृष्टीने 3.4 इम्पॉर्टंट आहे आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट. 3 मार्काचा प्रश्न इथून येऊ शकते समजलं. मग आता काय लक्ष द्या दोन्ही गोष्टी 5 जणांकडे जाऊ द्या समजून घ्या. आता हे वर्तुळ आहे याचं केंद्र काय आहे ए. तर आता लक्ष द्या हे एक कोन आहे समजा पी क्यू आर हा काय कोन आहे. आता इथे काय करतो एक्स नाव देतो आणि इथे काय देतो एक वाय. तर आपण कंस काल 3.3 मध्ये काय शिकले कंस शिकले की नाही वर्तुळ कंस हो की नाही. मग वर्तुळ कंस मध्ये काय शिकले आपण सांगा. वर्तुळ कंस म्हणजे काय समजा इथे आपण एक जीवा घेतली इथे एक कंस तयार झाला असा कोणता जीवा नसेल तरी मी कंस राहते त्याचा अर्थ जीव कंस होते का. मग आता क्यू आर एक्स कोणता कंस क्यू आर एक्स आणि क्यू एक्स आर कोणता कंस क्यू एक्स आर आणि कंस एक्स वाय आर हे दोन कंस दिसले हो की नाही. क्यू वाय आर कळलं. कंस क्यू वाय आर हा विशाल कंस आहे आणि कंस क्यू एक्स आर हा काय मग याच्यामध्ये कोण दिसला तुम्हाला कोणता कोण क्यू पी आर. आधी आपण काय करू सोप्या भाषेमध्ये शिकून घ्या मग नंतर ते नियम बघूया. आंतरलिखित कोन म्हणजे काय. आता तुम्ही सांगा क्यू पी आर हा कोन कोण्या कंसाच्या मध्ये आहे कोण्या कंसामध्ये आहे क्यू एक्स आर मध्ये कोण आहे क्यू वाय आर कळलं. कोण क्यू पी आर हा कंस क्यू वाय आर च्या मध्ये आहे पूर्णपणे मध्ये आहे की नाही हो की नाही. मग आता लक्ष झालं कसं मला नाही एवढंच लक्ष झालं. कोणता कोण कशाच्या याच्यामध्ये आहे कोणता कंस सांगा कोण क्यू पी आर कंस क्यू वाय आर हो की नाही. मग आता असं म्हणतात मग जर एखादे कोणाचे कळलं जर एखाद्या कोणाच्या भुजा एखाद्या वर्तुळाच्या अंत्यबिंदूतून जात असतील कळलं हो की नाही. एखाद्या कोणाच्या भुजा एखाद्या कंसाच्या अंत्यबिंदूतून जात. अंत्यबिंदू कोणते त्या कंसाचे क्यू आणि आर. मग भुजा क्यू आणि आर मध्ये गेले की नाही हो की नाही. कोणाच्या कोण क्यू पी आर च्या भुजा कोणत्या पी क्यू आणि पी आर भुजा म्हणजे बाजू आणि कंस कोण्या कंस क्यू वाय आर च्या अंत्यबिंदूतून गेली ती भुजा हो की नाही. मग एखाद्या कोणाच्या भुजा एखाद्या कंसाच्या अंत्यबिंदूतून जात असत आणि त्या कोणाचा शिरोबिंदू आता शिरोबिंदू कोणता आहे पी त्या कोणाचा शिरोबिंदू त्या कंसाचा एखादा बिंदू असेल त्या कंसाचा एखादा बिंदू असेल तर त्या कंसाने तो कोन आंतरलिखित केला असे म्हणतात. त्या कंसाने तो कोन आंतरलिखित केला म्हणजे कंस एक्स वाय आर ने कोन एक्स पी आर काय केला आंतरलिखित केला. कोन क्यू पी आर या कोणास कोणता कंस एक्स वाय आर क्यू वाय आर हा काय केला कळलं कोणता
क्यू वाय आर. समजलं का? आता मला सांगा इथे काय लिहिणार आपण सांगा. कंस क्यू वाय आर ने कोण पी क्यू आर, कोण क्यू पी आर, कोण क्यू पी आर हा काय केला? अंतर्लिखित केला. काय केला? अंतर्लिखित केला. सगळ्यांना कळलं का? ओके नाही. आता नियम ते नंतर बघूया. नियम त्याचा काय आहे ते फक्त एवढं कळलं का सांगा. अंतर्लिखित कोण म्हणजे काय? एका सोप्या भाषेत काय लक्षात ठेवायचं मग. एखाद्या कंसामध्ये एखादा कोण असेल तर त्या कंसाने तो कंस अंतर्लिखित केला असे म्हणतात. कळलं? ओके नाही. पुढं काय? आंतरखंडित कंस. आता कंस इथं आहे असा आहे. ओके नाही. कंस क्यू एक्स आर दिसला. कंस क्यू एक्स आर हा काय? कोणाच्या मध्ये आहे? कोण क्यू पी आर च्या मध्ये आहे असं. ओके नाही. या कोणामध्ये हा कंस आहे आणि या कंसामध्ये हे कोण. कळलं का? कंसामध्ये कोण असलं की अंतर्लिखित त्या कंसाने तो कोण काय केला म्हणतात? अंतर्लिखित केला. आणि कोणामध्ये कंस असेल तर या कोणाने हा कंस अंतरखंडित केला. म्हणजे कोण क्यू पी आर ने कंस क्यू एक्स आर काय केला? अंतरखंडित केला असं म्हणतात. कळलं का? ओके नाही. कोण अंतर्लिखित असतो, कंस अंतरखंडित असतो. कळलं? कंसामुळे कोण अंतर्लिखित होतो आणि कोणामुळे कंस अंतरखंडित होतो. सोप्या भाषेत लक्षात काय ठेवायचं मग. कंसामध्ये कोण असेल तर त्या कंसाने तो कंस अंतर्लिखित केला असे म्हणतात. आणि कोणाच्या मध्ये कंस असेल तर त्या कोणाने तो कंस अंतरखंडित केला असे म्हणतात. कळलं का? मग इथे काय लिहिणार सांगा. कोणता? कोण क्यू पी आर ने कंस क्यू एक्स आर हा कंस क्यू एक्स आर काय केला? अंतरखंडित केला. समजलं? काय अवघड? या दोन गोष्टी समजल्या का सांगा. अंतर्लिखित कोण आणि अंतरखंडित कोण काय अवघड आहे? समज शॉर्टकट मध्ये कळलं ना. कंसामध्ये कोण असेल तर कंसाने कोण अंतरखंडित केला असे म्हणतात. अंतर्लिखित केला. कंसाने कोण अंतर्लिखित केला असे म्हणतात. आणि कोणामध्ये कंस असेल तर कोणाने कंस अंतरखंडित केला असे म्हणतात. समजलं का? मग आता याच्यात कळलं का सगळ्याला? ओके नाही. लिहून घ्या. केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. कंसाच्या कोणाच्या मापाच्या निम्मे असते. हे आहे काय? अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. म्हणजे असं लिहितात. कोण ए बी सी. कोण ए बी सी बरोबर इथं माप कोण घेतो? माप कोण ए बी सी बरोबर 1/2 माप कंस कोणता? ए एक्स सी. कळलं का सगळ्याला? याला म्हणतात अंतर्लिखित कोणाचे. अंतर्लिखित कोणाचे माप त्याने अंतरखंडित केल्या कोणाच्या मापाचे काय असते? निम्मे असते. कळलं का सगळ्याला? हे आहे प्रमेय. लिहून घ्या. बघा पुढचा नियम काय बघा. वर्तुळ कंसाने वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूशी अंतरित केलेल्या कोणाचे माप त्याच कंसाने वर्तुळ केंद्राशी अंतरित केलेल्या कोणाच्या मापाच्या निम्मे असते. आता इकडे लक्ष द्या. हे कोण असा आहे? हे कोणता आहे? बरोबर. आता इथे एक असं कंस ए बी सी असं. बरं काय म्हणले? वर्तुळ कंसाने वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूशी. आता वर्तुळ कंस आहे. वर्तुळाच्या ए बिंदूशी काय केलं? कोण तयार केला की नाही वर्तुळ कंसाने असा. ओके नाही. आणि त्याच अंतरित केलेल्या कोणाचे माप इथं काय केला? यालाच म्हणतात अंतरित केला. कंसाने कोण काय केला?
बघा या कोण्या कोण बी सी कळलं कोण बी कंस बी सी ने कोण बी ए सी काय केला अंतरित केला काय म्हणतात आणि कंस बी ए सी ने कोण बी ए सी काय केला अंतर खंडित केला. आता नवीन काय शिकलाय बघा अंतरित कोण कोणता अंतरित कळलं अंतरित कोण म्हणजे काय बघा लक्ष द्या बी ए सी कळलं कोण कंस बी ए सी न कोण बी ए सी काय केला अंतर खंडित केला काय केला आणि कंस बी सी ने कोण ए बी ए सी काय केला अंतरित केला असं म्हणते बघ कळलं कसं कळलं या बी ए सी कोण बी ए सी ने कोण बी ए सी अंतर खंडित केला करेक्ट आणि कंस बी सी ने कोण बी ए सी अंतरित केला कळलं काय बघा वर्तुळाच्या कंसाने बी ए सी या कंसाने वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूपाशी ए बिंदूपाशी कळलं अंतरित केलेल्या कोणाचे माप या अंतरित केलेल्या कोणाचे माप त्याच कंसाने आता त्याच कंसाने काय केला केंद्रापाशी काय केला केंद्रापाशी कोण अंतरित केला की नाही मग या कोणाचे माप त्या या केंद्रापाशी तयार झालेल्या कोणाच्या मापाचे काय असते आपण शिकले ते आठवते का हे 70 तर आपण म्हणते की कंसाच्या मापाची व्याख्या शिकले की नाही केंद्रीय कोणाचे माप आणि त्यानंतर अंतर्खंडित केलेल्या कंसाचे माप काय असते 70 कळलं मग तुम्ही सांगा हे 70 आहे मग हे किती आहे 35 आता शिकले अंतर्लिखित कोणाचा प्रमेय अंतर्लिखित कोणाचा प्रमेय काय काय अंतर्लिखित कोणाचे माप त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या हे 70 होतात हे 70 हे 70 दे किती याच्या तुम्ही आहे की नाही मग या कोणा या अंतरित त्या कंसाने केंद्रापाशी वर्तुळावर अंतरित केलेल्या कोणाचे माप त्याच कंसाने केंद्रापाशी अंतरित केलेल्या कंसाच्या मापाचे काय असते कोणाच्या मापाचे काय कंसाच्या मापाचे काय असते निम्मे नाही कळलं सगळ्याला कळलं या ओळीचा अर्थ कळला का हो की नाही वर्तुळाच्या कंसाने कोणत्याही वर्तुळाच्या कंसाने कोणत्याही बिंदूपाशी अंतरित केलेल्या कोणाचे माप त्याच कंसाने केंद्रापाशी अंतरित केलेल्या कंसाच्या मापाचे काय असते निम्मे असते कळलं का म्हणून इथे काय लिहिलं कोण बी ए सी बरोबर 1/2 माप कोण बी ओ सी कोणता बी ओ सी कळलं का सगळ्याला सांग हे वय आपला पुढचा कळलं अंतरित कोणाचा आहे क्लिअर कळलं नाही बघ पुन्हा येतं काय अंतर्लिखित कोण अंतरित कोण आणि अंतरखंडित कंस या 3 कोणत्या गोष्टी आहेत बघा तिन्ही संकल्पना एकदा समजून घ्या माझं इथे काय करायचं कोण बी ए सी हा कोण आहे हो की नाही आता इथे कंस काय करूया आपण समजायसाठी इथे एक वाय घेऊया किंवा घेतलं नाही तरी चालते इथे फक्त एक कळलं माझा कोण बी ए सी आता तुम्हाला एवढं जर कळलं असेल या आकृतीमध्ये किती कंस आहेत हे बी ए सी एक कंस आहे आणि दुसरा कोणता आहे बी एफ सी एक कंस आहे करेक्ट एवढं कळलं तर तुम्ही सांगा कोण बी ए सी कोण्या कंसाच्या मध्ये आहे कंस बी ए सी च्या मध्ये कोण बी ए सी कंस बी ए सी च्या मध्ये आहे कळलं समजलं मग आता नियम काय बघा एखाद्या कंसामध्ये एखादा कोण असेल तर त्या कंसाने तो कोण अंतरखंडित केला असे म्हणतात म्हणजे कोण कंस बी ए सी ने कोण बी ए सी काय केला अंतरखंडित केला एवढं कळलं अंतरखंडित अंतर्लिखित कोण बी कंस बी ए सी ने कोण बी ए सी अंतर्लिखित केला कळलं एखादा कोण एखाद्या कंसामध्ये असेल तर त्या कंसाने तो कोण अंतर्लिखित केला असे म्हणतात कळलं आता कंस बी एफ सी काय आहे कोण बी ए सी च्या मध्ये आहे की नाही मग आता एखाद्या कंसामध्ये एखाद्या कोणामध्ये एखादा कंस असेल की नाही मग त्या कंसाने तो कोण अंतरित केला असे म्हणतात बघा मध्ये असेल कंसामध्ये कोण असेल तर त्या कंसाने तो कोण काय केला अंतर्लिखित केला आणि ज्या कोणामध्ये कंस आहे त्या कंसाने तो कोण काय केलेला असतो अंतर्हित केलेला असतो बरोबर म्हणजे कोण कंस बी ए सी ने
कोन बीएसी अंतर लिखित केला आणि कोन बीएफसी ने कोन बीएसी काय केला अंतरित केला आणि अंतरखंडित केला. कळलं ओके नाही. कंसामध्ये कोण असेल तर कंसाने कोण अंतर लिखित केला असे म्हणतात आणि कोणामध्ये कंस असेल तर त्या कंसाने तो कोण काय होतो अंतरित होतो. म्हणजे कंस बीएफसी ने कोण बीएसी काय केला अंतरित केला आणि कंस बीएसी ने कोण बीएसी अंतरखंडित केला अंतर्लिखित केला आणि कोण बीएसी ने कंस बीएफसी काय केला अंतरखंडित केला. समजलं तिन्ही गोष्टी कळल्या की नाही. कंसामध्ये कोणामध्ये हा कंस आहे मग बीएफसी कोणामुळे अंतरखंडित झाला कोण बीएससी मुळे. कळलं ओके नाही. मग आता दुसरी गोष्ट कोण बीएसी कोण्या कंसामुळे अंतरलिखित झाला बीएसी. कोण बीएसी कोण्या कंसामुळे अंतरित झाला बीएफसी. एका वेळा अंतरखंडित होतो दुसऱ्या कंसामुळे अंतरित होतो. कळलं ना सगळ्याला कळलं. मग तसेच कंस बीएसी ने इथे बी कोण अंतरित केला की नाही ओके नाही. अंतरित केला म्हणजे ते अंत्यभुजा काय असावं त्याच्या बिंदूतून गेलेले असावं ओके नाही. बघा अंतरित कोण म्हणजे असा कोण कोणाच्या भुजा अंत्यबिंदूतून जाव कोणाच्या भुजा परंतु शिरोबिंदू त्या कोणाचा बिंदू नसावा. शिरोबिंदू कोणाचा बिंदू आहे का या कंसाचा ओके नाही. कंसाचा बिंदू असेल तर अंतरलिखित केला म्हणतात आणि कंसाचा शिरोबिंदू जर कंसाचा बिंदू नसेल तर अंतरित केला. कळलं ओके नाही. ज्या कोणाच्या भुजा एखाद्या कंसाच्या अंत्यबिंदूतून जात असतील आणि शिरोबिंदू त्या कंसाचा बिंदू नसेल तर त्या कंसाने तो कोण अंतरित केला म्हणतात. कळलं. आणि एखाद्या कोणाच्या भुजा अंत्यबिंदूतून जात असत आणि शिरोबिंदू त्याच कंसाचा काय असेल भाग असेल तर तो त्या कंसाने तो कोण काय केला